नमस्कार बहिणींनो, मी वसंत साळकर आणि तुम्ही पाहताय मराठी अड्डा युट्यूब चॅनल। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये आता 600 रुपयांची वाढ जी आहे ती करण्यात आलेली आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकताय। महायुतीच्या सरकारला लाडक्या बहिणींनी भरघोस मतांनी पुन्हा विजयी केल्यामुळे महायुती सरकारकडून आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये 600 रुपयांची वाढ करण्याची घोषणा जी आहे ती करण्यात आलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना आता 1500च्या ऐवजी दर महिन्याला 2100 रुपये जे आहेत ते राज्य शासनाकडून दिले जाणार आहेत। परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधून बऱ्याच महिलांना आता अपात्र केलं जाणार आहे। ह्या एका निकषामुळे लाडक्या बहिणींना आता अपात्र ठरवण्यात येणार आहे। हा निकष कोणता आहे ते आपण व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेणार आहोत। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला आताच सबस्क्राइब करून ठेवा, कारण असे महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असतात। चला तर मग बहिणींनो, आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओला आपण सुरू करूयात। तर बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी योजना आहे ही जुलै 2024 पासून सुरू करण्यात आलेली आहे आणि आतापर्यंत पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये एकूण 7,500 रुपये म्हणजेच 5 हप्ते जे आहेत ते इथे जमा करण्यात आलेले आहे। त्यानंतर महायुती सरकारच्या जाहीरनाम्यामध्ये सांगण्यात आलं होतं की पुन्हा जर आमचं सरकार आलं तर लाडक्या बहिणींना 1500 वरून 2100 रुपये जे आहेत ते सरकारकडून दिले जातील। आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनी पुन्हा एकदा महायुती सरकारला इथे भरघोस मतांनी निवडून आणल्यामुळे पुन्हा एकदा महायुती सरकार जे आहे ते राज्यामध्ये स्थापन झालेले आहे। मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतरच राज्याचे नवीन मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये 600 रुपयांची वाढ करून आता 1500 ऐवजी 2100 रुपये जे आहेत ते लाडक्या बहिणींना दिले जातील याची माहिती जी आहे ती दिलेली आहे। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा 6वा हप्ता जो आहे तो तत्काळ लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावा अशा संदर्भातल्या सूचना ज्या आहेत त्या संबंधित खात्याला इथे दिलेल्या आहेत। त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून बऱ्याच महिलांना आता अपात्र केलं जाणार आहे। तुम्हाला जर माहिती असेल तर जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म भरला त्यावेळेला एक हमी पत्र जे आहे ते तुमच्याकडून भरून घेण्यात आलं होतं आणि त्यामध्ये ज्या महिला शासनाच्या इतर कोणत्याही योजनांचा 1500 पेक्षा जास्त जर लाभ घेत असतील किंवा 1500 रुपयांचा लाभ घेत असतील तर अशा महिला या योजनेमध्ये पात्र असणार नाहीयेत अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या होत्या किंवा अशा प्रकारची एक अट जी आहे ती इथे टाकण्यात आलेली होती। आणि याच अटीच्या अनुषंगाने आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अगोदर पात्र होत्या, परंतु शासनाच्या इतर कोणत्याही योजनांचा जर त्यांना 1500 रुपयांचा महिन्याला लाभ भेटत असेल तर अशा महिलांना आता अपात्र ठरवण्यात येणार आहेत। त्यामध्ये महत्वाची म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र आहेत किंवा ज्या महिला आतापर्यंत लाभ घेत आहेत अशा महिलांना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये अपात्र केलं जाणार आहे। या महिलांना आता पुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा 2100 रुपयांचा लाभ जो आहे तो दिला जाणार नाहीये। तर तुमच्या घरामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिला असतील तर त्यांना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पुढील हप्ते जे आहेत ते आता दिले जाणार नाहीयेत। अतिशय महत्त्वाची अशी माहिती होती मित्रांनो, तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होईल। लाडकी बहीण योजनेसंदर्भातील तुम्हाला अजून जर माहिती हवी असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।